मित्रांनो, कधी विचार केलाय का? आपल्या आजूबाजूला दोन प्रकारचे लोक असतात. एक असा असतो ज्याचा पगार खूप जास्त असतो, पण महिना संपायच्या आधीच त्याचे पैसे संपलेले असतात. आणि दुसरा असा ज्याची कमाई मध्यम असते, तरीही तो आरामात फिरायला जातो, नवीन वस्तू खरेदी करतो आणि तणावमुक्त जीवन जगत असतो. फरक पगारात नसतो, फरक असतो विचारात. काही लोक पगार आल्यावरती खर्च करण्याचे नियोजन करतात आणि काही लोक अगोदर सेव्हिंग करून राहिलेल्या पैशामध्ये खर्च कसा बसवायचा याचे नियोजन करतात. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो कदाचित शाळेत शिकवायला हवा होता, पण दुर्दैवाने शिकवला गेला नाही. आज आपण बोलणार आहोत कंपाऊंडिंग बद्दल. ही गोष्ट फक्त पैशाची नाहीये, ही गोष्ट आहे वेळेची आणि शिस्तीची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित 20-25 वर्षानंतर तुम्हाला पैशासाठी काम करावं लागणार नाही, तर पैसे तुमच्यासाठी काम करतील. आपण सगळेच पोटापाण्यासाठी कष्ट करत असतो, पण आयुष्यभर फक्त पोटासाठीच पळायचं का? एक दिवस असा यायला हवा जिथे तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला पगार देईल. यालाच आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. पण हे एका रात्रीत होतं का? मुळीच नाही. आपण 5-10 हजार रुपये पिकनिक किंवा नवीन कपड्यावर सहज उडवतो, पण जेव्हा गुंतवणुकीची वेळ येते तेव्हा आपण विचार करतो. का? कारण आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो. कंपाऊंडिंग ही मॅगी बनवण्यासारखं नाहीये की 2 मिनिटात तयार होईल. हा वडाच्या झाडासारखा खेळ आहे, ज्याला वाढायला वेळ लागतो, पण एकदा वाढलं की आयुष्यभर सावली देतं. चला एक उदाहरण देऊन समजावून सांगतो. 2 मित्र आहेत, रोहित आणि समीर. दोघांचे वय 25 वर्षे आहे. दोघांचा पगार 25,000 रुपये. रोहितचा स्वभाव, भावा आयुष्य एकदाच मिळतं, आज मजा करू. तो प्रत्येक सेल मध्ये नवीन फोन घेत असतो, नवीन कपडे घेत असतो, प्रत्येक विकेंडला बाहेर फिरायला जात असतो, पण सेविंग शून्य. समीरचा स्वभाव थोडा शांत आहे. तो म्हणतो मजा आज पण करू, पण भविष्याची सोय करून. समीर दर महिन्याला फक्त 3,000 रुपयाची सेव्हिंग करत असतो आणि प्रत्येक वर्षी ती सेव्हिंग 10% वाढवत असतो. पहिले 5 वर्ष रोहितकडे आयफोन, ब्रँडेड कपडे. समीर अजूनही जुनाच फोन वापरतोय. लोकांच्या नजरेत रोहित यशस्वी आहे, पण समीरच्या खात्यात शांतपणे काहीतरी घडतंय. पण आता 10 वर्षानंतर खरी जादू सुरू झाली आहे. रोहितवर आता लग्नाचं आणि घराचं कर्ज याचं दडपण आहे. तो आता म्हणतोय, अरे यार आता गुंतवणूक करायला हवी. पण समीरने 10 वर्षात 5 लाख रुपये जमा केले होते, पण त्याचे कंपाऊंडिंग व्हॅल्यूमुळे 10 लाख एवढी त्याची किंमत झाली आहे. 20 वर्षानंतर रोहित अजूनही EMI भरण्यामध्ये अडकला आहे, पण समीरकडे आता 55 लाख इतका फंड जमा झालाय की तो हवं तर आज नोकरी सोडून आपल्या आवडीचे काम करू शकतो. याला म्हणतात कंपाऊंडिंगची ताकद. कंपाऊंडिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजावर मिळणारे व्याज. समजा तुम्ही 1,000 रुपये दर वर्षाला गुंतवणूक करत आहात आणि त्याचा परतावा वार्षिक 10% तुम्हाला मिळणार आहे. समजा तुम्ही 1,000 रुपये गुंतवले आणि तुम्हाला 10% प्रमाणे वार्षिक व्याज मिळाले, तर वर्षाच्या शेवटी तुमचे 1,100 रुपये जमा होतात. त्यानंतरच्या वर्षी तुम्हाला मिळणारे व्याज 1,000 रुपयावरती नाही तर 1,100 रुपयावर मिळेल. याला स्नोबॉल इफेक्ट म्हणतात. म्हणजे बर्फाचा गोळा डोंगराच्या टेकडीवरून जेव्हा खाली येतो तेव्हा लहानापासून मोठा मोठा होत जातो. तसेच पैसे हळूहळू वाढतात, पण 10 ते 15 वर्षानंतर त्याचे बर्फाच्या गोळ्याप्रमाणे मोठ्या रकमेमध्ये रूपांतर झालेले दिसते. कंपाऊंडिंगने पैसे वाढवण्याकरता गुंतवणुकीचे काही पर्याय आहेत. बँकेतील किंवा पोस्ट ऑफिस मधील फिक्स्ड डिपॉझिट, RD, तसेच PPF, नॅशनल पेन्शन स्कीम, सरकारी बॉन्ड, युलिप पॉलिसी, म्युच्युअल फंड असे काही प्रकार आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. तर मित्रांनो, आजच हा 1,000 रुपयाचा छोटा निर्णय उद्याचे तुमचे 10 लाख किंवा 1 कोटी असू शकतात. वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही वेळेला पकडलं तर वेळ तुमचं नशीब बदलेल. प्रश्न एकच आहे, तुम्ही आज सुरुवात करणार का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या त्या मित्राला शेअर करा, जो नेहमी म्हणतो पुढच्या महिन्यापासून सेव्हिंग करू. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुंतवणूक करत राहा आणि स्वतःला घडवत राहा. धन्यवाद.